मराठा आंदोलन ऐन भरात असताना एक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार झाली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कधीच दिसणार नाही। त्यात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले। याच काळात देवेंद्र यांच्यावरती वैयक्तिकरित्या अतिशय खालच्या पातळीवर टीका झाली, पण असं असतानाही देवेंद्र ना थांबले ना त्यांनी संयम ढळू दिला। विधानसभा निवडणुकीसाठी ते कामाला लागले, योग्य जुळवाजुळव केली, सोशल इंजिनिअरिंग केलं, परफेक्ट उमेदवार दिले आणि सत्ता खेचून आणली, अशी की पाशवी बहुमत मिळवून राज्यातली परिस्थिती अशी निर्माण झाली की देवेंद्र यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्री करणं भाजपलाही शक्य झालं नाही आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तेही भक्कम बहुमतासह। पण मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या टर्मपेक्षा यंदाच्या टर्ममध्ये देवेंद्र अधिक प्रगल्भ दिसत आहेत। त्याला कारणही तशीच आहेत, कारण देवेंद्र 2019 ते 24 या 5 वर्षात तावून सुलाखून तयार झाले। यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या विश्लेषण वाईब या YouTube चॅनलवर। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण वाईब। आज महाराष्ट्रातलं सरकार आणि भाजपची सगळी सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक हाती आहे। ते स्वतः निर्णय घेतात, निर्णय कसा बरोबर आहे हे वरिष्ठांना पटवून सांगतात। त्यांनी मंत्रिमंडळातून सुधीर भाऊ सारख्या ज्येष्ठ नेते जुन्या सहकार्याला वगळलं, त्याच वेळी चंद्रशेखर बावनकुळे सारख्यांना मोठी बढती देत दुसऱ्या क्रमांकाचं खातंही दिलं। पक्षात आणि सरकारमध्ये फडणवीस हे नवीन टीम तयार करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, पण अशा प्रत्येक टीमची परीक्षा ही निवडणुकीत होत असते। सरकारचे कॅप्टन म्हणून ते सरकार गतिमान पद्धतीने चालवत आहेत। भाजपचे सर्व नेते म्हणून पक्ष पातळीवर ते नवीन टीम तयार करताना जुन्या कार्यकर्त्यांना अडगळीत टाकून नाराजी वाढवत आहेत का, याची चर्चा आज आपण करणार आहोत विश्लेषण वाईब्स या YouTube चॅनलवर। 5 डिसेंबर 2024 देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पहिल्या दिवसापासून त्यांनी गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू करत कामकाजाला सुरुवात केली। त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला 100 दिवसात करायच्या कामांचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले। आपण 100 दिवसात काय करणार, एक वर्षात काय करणार आणि 1000 दिवसात काय करणार याचेही सादरीकरण करा, असे आदेशच त्यांनी दिले। त्यातून त्यांनी आपल्या सर्वांना आपली कार्यक्षमता वाढवावी लागेल, प्रत्येकाला काम करावेच लागेल असा स्पष्ट संदेशच दिला आहे। या दरम्यान आणखीन एक प्रकरण घडलं, ते मंत्र्यांच्या पीएचं। कोणत्याही मंत्र्यांना कोणालाही पीए म्हणून घ्यायचं असेल तर त्याचं अप्रुव्हल फडणवीस यांच्याकडून घ्यावं लागलं। यातून फडणवीस यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न तर केलाच, पण यामागे मंत्र्यांवर वचक राहावा हाही अजेंडा होता। शिवाय पहिल्याच कॅबिनेटमध्ये फडणवीसांनी मंत्र्यांना दिलेल्या कानपिचक्यांचीही चर्चा झाली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हा किस्सा तर जाहीर कार्यक्रमात सांगितलाय। आता देवेंद्र फडणवीस हे 3 चाकांच्या सत्तेच्या रिक्षेचे चालक आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना तोल साधण्याची कसरत करावी लागते। हे मंत्रिमंडळ स्थापनेपासूनच आता दिसायला लागलेले आहे। यावेळी 240 आमदारांच्या पाठबळामुळे सत्तेची गाडी ही आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त व ऑटोमॅटिक गिअरवर बदलणारी आहे। त्यामुळे बाहेरून बघणाऱ्यांना सत्तेची गाडी पहिल्या गिअरमध्ये चालली आहे की टॉप गिअरमध्ये पळत आहे हेच समजून घेता येत नाहीये। सरकारच्या एकेका निर्णयावरून गाडी वरच्या गिअरमध्ये पळत असल्याचं मात्र स्पष्ट दिसतंय। दुसरीकडे विधानसभेत भाजपला भरभक्कम बहुमत असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची मोठी आस होती। त्यासाठी शिंदेंनी अनेकदा दिल्लीश्वराचे उंबरेही झिजवले, पण अजितदादांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर ही पुरती संपली होती। त्यामुळे शिंदेंना आहे ते पदरात पाडून घेण्याशिवाय पर्याय देखील नव्हता। हो नाही म्हणता म्हणता शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली, पण अजूनही त्या पदावर त्यांचं मन रमत नाही। सुरुवातीला तर शिंदे अनेकदा कॅबिनेट बैठकांना दांडी मारायचे, मीडियातूनही याला चांगलीच हवा मिळत राहिली, पण फडणवीसांनी हे शिंदे प्रकरण अतिशय शिताफीने हाताळलं। ना शिंदेंच्या नाराजीला हवा दिली, नाही महत्व। पक्षश्रेष्ठी पाहून घेतील हीच भूमिका फडणवीसांनी घेतल्यानं शिंदेंना अखेर उपमुख्यमंत्री पद पचनी पडायला सुरुवात झाली। इथं दाखवलेला संयम आणि मॅच्युरिटी देवेंद्र यांच्या प्रगल्भतेची साक्ष देऊन गेली। विरोधकांना इतकं जबरदस्त गारद केलं गेलं की त्यांचा आवाजही निघेनासा झाला। जो आवाज निघेल त्याकडे लक्ष न देता फडणवीस आपल्या वाटेने चालत राहिले। बीडच्या मस्साजोग प्रकरणात तर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यामुळे सरकार अडचणीत आले। महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण हे ढवळून निघालं, पण गारद झालेल्या विरोधकांना या प्रकरणामुळे नवीन संजीवनी मिळाली। विरोधकच सोडा, स्वतःच्या पक्षातील लोकही
या प्रकरणात आवाज उठवू लागले. त्यामुळे मराठा आंदोलनानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट ठरण्याची शक्यता होती. मात्र या प्रकरणातही देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संयम दाखवला. टीका करणाऱ्यांना त्यांनी थेट चार्जशीटच्या माध्यमातून उत्तर दिलं. एवढं संवेदनशील प्रकरण असतानाही देवेंद्र यांनी स्वतःवर कोणताही डाग उडू दिला नाही. यातली आणखीन एक अधोरेखित होणारी बाब म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अजिबात घाई केली नाही. चार्जशीटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यावर परफेक्ट टायमिंग साधत राजीनामा घेतला. विशेष म्हणजे वातावरण इतकं संतप्त होतं की या राजीनाम्यानंतरही ओबीसी समाजात देवेंद्र यांच्याबद्दल कोणताही रोष निर्माण झाला नाही. नव्या सरकारमध्ये देवेंद्र यांनी भाजपची टीम बांधताना अनेक धक्के दिले. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला वगळणं असो किंवा नवख्यांना थेट कॅबिनेटपदी दिलेली संधी. जयकुमार गोरे, आकाश फुंडकर, नितेश राणे, पंकज भोयर हे नवे भिडू घेऊन त्यांनी स्वतःची टीम बांधली. गोरे फुंडकर यांना तर कॅबिनेट मिळाल्याने स्वतःलाच धक्का बसला असेल, पण देवेंद्र यांनी नवे नेते तयार करायला सुरुवात केली. त्यांना सांभाळूनही घेतलं आणि मार्गदर्शनही केलं. हे सगळं करत असताना त्यांनी जुने हिशोबही चुकते केले, ज्याची वेगळी चर्चा करायची गरज नाहीये. देवेंद्र यांनी राजकीय पातळीवर स्वतः विकासाची भाषा करत असताना दुसरीकडे आपल्याच मंत्रिमंडळातील सहकार्याकडून प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबवून घेत आहेत. नितेश राणे यांची भाषणं तर अगदी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांसारखी होत आहेत. नितेश राणे स्वतःहून अशी भूमिका घेतील ही शक्यता थोडी कमी आहे. त्यातच त्यांना या भूमिकेपासून मागे हटायला देवेंद्र यांनी सांगितलंय असं कधीही दिसलं नाही. इतकंच नाही तर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे असं नितेश चॅनलच्या बूमवरच सांगतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, फडणवीस यांना विकास आणि प्रखर हिंदुत्व या दोन्ही लाईनवर महाराष्ट्राचं राजकारण न्यायचं आहे आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद मुक्त करून या जिल्ह्यात गेल्या 77 वर्षात कधीच एसटी व वीज पोहोचली नव्हती. पहिल्या 6 महिन्यात तिथे या सुविधा पोहोचवल्या. मोठ्या क्षमतेच्या स्टील प्रकल्पांचं भूमिपूजन करून गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी करण्याचा संकल्प सोडलेला आहे. जे गडचिरोलीच्या बाबत तेच मराठवाड्याच्या बद्दलही. संभाजीनगरला वेगवेगळे उद्योग प्रकल्प आणून इथं इंडस्ट्रियल हब करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. मराठवाड्यात उद्योग यायचे असतील तर तिथं त्यासाठी पाणी गरजेचं आहे. त्यासाठीच वॉटर ग्रीड तयार करण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांना जोडण्याची जी कामं आहेत, त्याचबरोबर ती मेट्रोची पुढची कामं वेगानं सुरू आहेत. एकंदरीतच राज्यात विविध विकास प्रकल्प प्रगतीपथावर सरकारने नेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी रोखलेले मेट्रोचे प्रकल्प गती मिळाल्याने एकापाठोपाठ एक मेट्रो लाईन आता सुरू होताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस हे डिलिव्हर करणारे मुख्यमंत्री आहेत अशी इमेज तयार करण्यात ते यशस्वी होताना दिसतात. त्याचबरोबर राज्याचे नेते म्हणून ते जसे सरकार आणि दुसरीकडे भाजप पक्ष या दोन्ही पातळ्यांवरती त्यांनी दमदार वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळेच देवेंद्र यांची नवीन इनिंग जास्त प्रगल्भ आहे असा निष्कर्ष सहजपणे काढता येतो. पण हे सगळं करताना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपवर त्यांची कमांड जरी असली तरीही पक्षातील जुने नेते कार्यकर्ते यांना बाजूला करून आपली टीम ते तयार करत आहेत हे उघडच दिसतंय. अर्थात ती स्वाभाविक प्रक्रिया असली तरीही त्यामुळे ज्येष्ठांच्या मनात एक नाराजीचा सूर आहे. पण या नाराजीच्या सुराला धार किती हाही प्रश्नच आहे. आज भाजपचे 132 आमदार आहेत. या प्रमाणातच भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून येण्याचं आव्हान आहे. ही निवडणूक सर्वार्थाने कार्यकर्त्यांची असल्याने फडणवीस यांच्या नव्या टीमलाही आपल्याला सिद्ध करून दाखवण्याची हीच परीक्षा असेल. गोपीनाथ मुंडे यांनी संधी दिली म्हणून देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व तयार झालं. अशी संधी देवेंद्र फडणवीस अद्याप कोणालाही देतानाही दिसत नाहीयेत. त्यामुळे महाराष्ट्रात फडणवीसांनंतर कोण या प्रश्नाचे उत्तरही त्यांनाच तयार करून दाखवायचे आहे. सरकार आणि पक्ष या दोन्ही ठिकाणी परफॉर्मन्स दाखवल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या इनिंगला खरी पूर्ण प्रगल्भता आलेली दिसेल.